मराठी सक्तीच्या मुद्द्यावर आज मंत्रालयात बैठक. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या दालनात दुपारी 12:30 वाजता बैठक. संजय निरुपम यांच्यासह रिक्षा टॅक्सी चालक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार. शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्यावर बागेश्वर बाबाचा माफीनामा. माझं वक्तव्य वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आलं. कुणाची मनं दुखावली असल्यास माफी मागतो. बागेश्वर बाबाकडून दिलगिरी व्यक्त. लग्न करून हिंदूंची संख्या वाढवण्यात योगदान देणार 4 मुलं करण्याच्या वक्तव्यावर बागेश्वर बाबाचं विधान. धीरेंद्र शास्त्री आणि भूषण गवई भेटीवरून राजकीय कलगीतुरा. गवईंनी आता बाबासाहेबांचं नाव घेऊ नये. श्याम मानव यांचा प्रहार. तर हे सांगणारे श्याम मानव कोण? ते केवळ प्रसिद्धीसाठीच बोलतात. मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. भाजपच्या बुवा बाबांकडून इतिहासाची मोडतोड. मुख्यमंत्री आणि सरसंघचालकांनी बुवाला का रोखलं नाही? संजय राऊतांचा सवाल. तर चुकीच्या विधानाचं समर्थन नाही, पण साधू संतांचा अपमान खपवून घेणार नाही, बन यांचा इशारा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबई पुणे मिसिंग लिंकची पाहणी. 1 मे रोजी मिसिंग लिंक सर्वांसाठी खुला होणार. तर टोलच्या रकमेत कोणतीही वाढ होणार नाही, शिंदेंची माहिती. अपात्र लाडक्या बहिणींना शासनाचा मोठा धक्का. निकषात न बसणाऱ्या 12,915 महिलांच्या खात्यावर टाच. अपात्र लाडक्या बहिणींकडून 11 कोटींची वसुली. महिला आणि बालकल्याण विभागाची माहिती. शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य सरकारकडून हालचाली. 35 लाख शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार. परदेशी समितीच्या अहवालानंतर राज्य सरकारचं पाऊल उचलण्याचे संकेत. गोंदू खरातला 7व्या गुन्ह्यात कोर्टात हजर केलं जाणार. 6व्या गुन्ह्यात खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. एसआयटी ताबा मागण्याची शक्यता. टीसीएस प्रकरणातील फरार निदा खानचा आरोपींशी संपर्क कायम. दानिशच्या मोबाईलमधून संशयास्पद फोटो एसआयटीच्या हाती. डिजिटल पुराव्यांच्या एसआयटीकडून तपास. निदा खानच्या जामिनावर आज सुनावणी. पुणे ते वाराणसी प्रवास आता आणखी जलद होणार. अमृत भारत चैनयान एक्सप्रेसचा उद्या शुभारंभ. हडपसर ते बनारस कनेक्टिव्हिटी वाढणार. विदर्भात उष्णतेची लाट. अकोल्याचा पारा 46.9 अंशावर. पुढील 2 दिवस हीट वेव्हचा इशारा. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. नागपुरात उष्माघाताने 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याचा संशय. बस प्रवासादरम्यान लक्ष्मण पाटील यांचा मृत्यू. आरोग्य विभागाकडून खबरदारीचं आवाहन. नागपूर महापालिकेत 33 कोटी 50 लाखांचा कचरा घोटाळ्याचा आरोप. काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र. चौकशीची मागणी. लग्न करून हिंदूंची संख्या वाढवण्यात योगदान देणार 4 मुलं करण्याच्या वक्तव्यावर बागेश्वर बाबांचं विधान. धीरेंद्र शास्त्री आणि भूषण गवई भेटीवरून राजकीय कलगीतुरा. गवईंनी आता बाबासाहेबांचं नाव घेऊ नये. श्याम मानव यांचा प्रहार. तर हे सांगणारे श्याम मानव कोण? ते केवळ प्रसिद्धीसाठीच बोलतात. मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. भाजपच्या बुवा बाबांकडून इतिहासाची मोडतोड. मुख्यमंत्री आणि सरसंघचालकांनी बुवाला का रोखलं नाही? संजय राऊतांचा सवाल. तर चुकीच्या विधानाचं समर्थन नाही, पण साधू संतांचा अपमान खपवून घेणार नाही, बन यांचा इशारा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबई पुणे मिसिंग लिंकची पाहणी. 1 मे रोजी मिसिंग लिंक सर्वांसाठी खुला होणार. तर टोलच्या रकमेत कुठलीही वाढ होणार नाही, शिंदेंची माहिती. मराठी सक्तीच्या मुद्द्यावर आज मंत्रालयात बैठक. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दालनात दुपारी 12:30 वाजता बैठक. संजय निरुपम यांच्यासह रिक्षा टॅक्सी चालक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित राहणार. टीसीएस प्रकरणातील फरार निदा खानचा आरोपींशी संपर्क कायम. दानिशच्या मोबाईलमधून संशयास्पद फोटो एसआयटीच्या हाती. डिजिटल पुराव्यांचा एसआयटीकडून तपास. निदा खानच्या जामिनावर आज सुनावणी.